वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झणझणीत मसालेदार भरले वांग्याची रेसिपी. तर महाराष्ट्रीयन घरांमध्ये हे बनलंच जातं, पण मी माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईलने काहीतरी वेगळ्या प्रकारे ही भरली वांगी हेल्दी व्हर्जनमध्ये कशी बनवली जातील हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर डिटेल स्टेप बाय स्टेप ही झटपट बनणारी चविष्ट रेसिपी कशी बनवली जाते हे सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिला आपण ना हे भरली वांगी बनवण्यासाठीचं वाटण बनवणार आहोत. सेकंड स्टेपमध्ये आपण त्याचा मसाला बनवणार आहोत. थर्ड स्टेपमध्ये आपण ती वांगी चिरून म्हणजे कट करून त्यात मसाला कसा भरायचा आहे ते दाखवणार आहोत. आणि मग सगळ्यात शेवटी आपण ह्या वांग्यांना शिजवणार आहोत, फोडणी देणार आहोत. तर तुम्हालाही जाणून घ्यायचे असतील हे मसालेदार झणझणीत भरली वांगी कशी बनवली जातात तेही माझ्या स्टाईलने, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात पहिलं आपण वाटण बनवून घेणार आहोत हे भरलेलं वांगं बनवण्यासाठी. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हे वाटण बनवून घेण्यासाठी. तर इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे, तीळ घेतलेत, मीठ घेतलं आहे, आलं आणि लसूण घेतलं आहे, 1 वाटी शेंगदाणा घेतला आहे, सोबत कोथिंबीर घेतली आहे, फ्रेश कोथिंबीर, आणि कोथिंबीरीच्या देठीसुद्धा घेतल्यात, कोवळ्या देठी ज्या असतात त्या. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हे वाटण बनवून घेण्यासाठी. तर सगळ्यात आधी मी हे खोबरं छान भाजून घेते. तर आपल्याला हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. मी गॅसवरती डिरेक्टली भाजून घेते आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित खोबरं भाजलं जात आहे. तर आधी चुलीवर भाजायचे खोबरं वगैरे. आपल्याकडे चूल नाही आहे त्यामुळे मी गॅसवरतीच भाजते आहे. ह्याने छान कलर येतो आपल्या वाटणाला आणि चवही वाढते. तुम्हाला असं नसेल भाजायचं तर तुम्ही तव्यावरती तेल ॲड करून छान खोबऱ्याचे तुकडे भाजून घेऊ शकता, पण ह्याने चव जास्त छान येते त्यामुळे मी ह्याला असं भाजून घेते व्यवस्थित. बघा व्यवस्थित भाजलं गेलं खोबरं. ह्याला थंड होऊ देते मी आता. सेम गॅसवरती मी एक तवा छान तापून घेते. ह्यावरती बाकीचे म्हणजे शेंगदाणे वगैरे आपल्याला भाजून घ्यायचे त्यामुळे मी तवा तापून घेते व्यवस्थित. तर आणखी थोड्या शेंगा ॲड करते मी. मला शेंगा थोड्या कमी वाटल्या त्यामुळे मी आणखी वाढवून घेतल्यात. भरलेल्या वांग्यामध्ये शेंगदाण्याची चव खूप छान येते त्यामुळे नक्की ॲड करा. अशा भाजून घ्यायच्या शेंगा आपल्याला व्यवस्थित. ऐकू शकता तुम्ही किती छान तडतडल्या जातात शेंगा. बघा व्यवस्थित भाजल्या गेल्यात शेंगा. मी काढून घेते आता. तर मी अशा प्लेन ताटात काढून घेते ह्या शेंगा, कारण ह्या थंड झाल्यावर आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायची आहेत. आता ह्याच तव्यावरती मी ॲड करते तीळ. पांढरे तीळ घेतलेत मी. तिळालाही छान भाजून घ्यायचं आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. तीळ काढून घेते मी या वाटीमध्ये. बघा किती छान भाजले गेलेत तीळ. आता या सगळ्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावरती पुढची प्रोसेस करूया. इथे बघा हे सगळं थंड झालं व्यवस्थित आणि मी शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्यांची सालं काढलेत. जास्त सगळ्यांचेच नाही काढलेत, थोडे थोडे सालं काढून त्यांना काढून घेतलं आहे आणि त्यासोबत खोबरंही व्यवस्थित चिरून घेतलं आहे. तर इतकं साहित्य लागणार आहे आता आपल्याला. तर वाटण बनवण्यासाठी मी इथे एक मिक्सर जार घेतलं आहे. त्या वाटण बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे घेते आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं. त्याचसोबत मी त्यात ॲड करणार आहे लसूण आणि आलं. तीळ ॲड करते भाजून घेतलेले, सोबत शेंगदाणे ॲड करते, फ्रेश कोरिअंडर ॲड करते, कोथिंबीर ॲड करते फ्रेश, आणि कोथिंबीरीचे कोवळी देठंसुद्धा. त्याचसोबत अगदी एक चिमूटभर मीठ ॲड करते. बस आता ह्याला वाटून घ्यायचं. मी यात पाणी ॲड नाही करणार आहे. तर इथे बघा मी वाटून घेतलं तर थोडंसं दरदर आहे आता यात मी ॲड करणार आहे अगदी एक चमचाभर पाणी. पुन्हा व्यवस्थित वाटून घेते. तर इथे बघा व्यवस्थित वाटून झालं आहे. थोडंसं असं जाडसरच वाटलं मी, एकदमच अशी पेस्ट नाही बनवून घेतली. थोडंसं असं दरदर वाटून घेतलं आहे. जास्तही जाड नाही ठेवायचं, असं थोडंसं थिक ठेवायचं फक्त. आता मसाला बनवून घेऊयात आपल्या ह्या भरल्या वांग्याचा. तर हे भरलेला वांगं बनवण्याचा मसाला बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. कांदा घेतलाय मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला, अर्धी वाटी टोमॅटो घेतलाय बारीक चिरून घेतलेला, त्याचसोबत वाटण आपण आत्ता बनवून घेतलेलं ते वाटण, जिरं घेतलंय, गरम मसाला घेतलाय, धना पावडर घेतली आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे, मीठ घेतलंय आणि तेलसुद्धा लागणार आहे आपल्याला. तरी इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला ह्या भरलेल्या वांग्याचा मसाला बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी इथे मी कढई तापवून घेते हा मसाला बनवण्यासाठी. तेल ॲड करते. तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करू शकता. इथे बघा तेल व्यवस्थित तापलं गेलंय. यात मी ॲड करते 1 चमचाभर जिरं,
बघू शकता तुम्ही जिरं व्यवस्थित फुललं गेलं आहे. आता मी आता ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. छान परतून घ्यायचं आहे कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर. इथे बघा कांदा चांगला परतू लागलाय, छान गोल्डन ब्राऊन कलर आला आपल्या कांद्याला. बघू शकता मस्त सोनेरी रंगावरती परतला गेला हा कांदा. आता या स्टेजला मी आता टाकणार आहे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. छान परतवून घ्यायचं आहे टोमॅटोलाही. मस्त असा मॅश झाला पाहिजे टोमॅटो, मऊ झाला पाहिजे इतकं ह्याला फ्राय करून घ्यायचं, परतून घ्यायचं कांद्यासोबत. इथे बघा 1-2 मिनटं झालेत, कांदा टोमॅटो चांगला फ्राय झाला आहे आपल्या कांद्यासोबत. आता यात मी ॲड करणार आहे सगळे पावडर स्पायसेस. तर सगळ्यात आधी मी ॲड करणार आहे लाल मिरची पावडर, धना पावडर ॲड करते आहे, गरम मसाला ॲड करते आहे. या मसाल्यांना छान परतून घेते आहे कांदा टोमॅटोसोबत. एखाद मिनिटभर याला छान परतवून घेतल्यावरती मी लगेच आता ॲड करणार आहे आपण बनवून घेतलेलं सगळं वाटण आणि ह्याला पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपला कांदा टोमॅटो आणि सगळ्या मसाल्यांसोबत हिरवं वाटणालाही छान परतवून घ्यायचं आहे. पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे ह्या मसाल्याचा, त्यामुळे छान परतवून घ्यायचं आहे. इथं बघा व्यवस्थित तेल सुटू लागलं ह्या वाटणाला, मस्त परतलं गेलं वाटण आणि फारच सुंदर सुवास येतो ह्या मसाल्याचा. आत्ताच बघू शकता व्यवस्थित शिजला गेला आहे मसाला आणि तेलही सुटू लागलं आहे. तर सगळ्यात शेवटी मी आता ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेते या मसाल्याला. आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि पूर्णपणे हा मसाल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं की मग पुढची प्रोसेस बघूयात. तर इथे हा मसाला व्यवस्थित थंड झाला आहे आणि मी वांगी घेतले स्वच्छ धुवून. तर आता ह्या वांग्यांना कट करून घेते आहे. तर मधून असं एक कट देते, ह्याला चेक करायचं काही कीड वगैरे लागली असेल तर आणखी एक कट देते. असं प्लस साईन क्रिएट करायचं आहे आणि मध्ये अशी जागा बनवून घ्यायची आहे. आता तर अशीच सगळी वांगी कट करून घ्यायची आहेत. सगळी वांगी व्यवस्थित कट करून झालेत. आता यात मी हा मसाला भरून घेते, आपण बनवून घेतलेला मसाला. जितका जास्त शक्य होईल तितका जास्त भरायचा आहे. छान दाबून दाबून व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित मी वांग्यात मसाला भरून घेतला आहे आणि आता त्याच कढईत मी ॲड करते हे वांगं, ज्या कढईत आपण मसाला बनवून घेतलेला त्या कढईत सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित हा मसाला भरून घेते. काही लोक म्हणजे सगळेच ऑलमोस्ट वांगी कट करून पाण्यामध्ये भिजत ठेवतात जेणेकरून ते काळी पडू नये. पण मी असं डिरेक्टली जेव्हा मसाला भरायचा आहे तेव्हाच कट करते जेणेकरून ते काळे पडत नाहीत. कारण आधीच आपण चिरून ठेवलं ना, थोडी का होईना चव चेंज होते वांग्याची. त्यामुळे जेव्हा आपल्याला मसाला भरायचा त्याच वेळी कट करून घ्यायचं वांग्यांना. बघा एकूण एक वांगं मी व्यवस्थित भरून घेतलं आहे. बघा सगळी वांगी माझी व्यवस्थित भरून झाली आहेत. सगळी वांगी व्यवस्थित भरून झाली आहेत आणि मसालाही ऑलमोस्ट सगळा संपला आहे. राहिलेला मसालाही मी त्यात ॲड करते. आणि ही कढई अशी आपल्याला गॅसवर ठेवायची आहे. ह्यात तेल अजिबात ॲड नाही केलं आहे कारण ऑलरेडी आपण मसाला बनवताना व्यवस्थित तेल ॲड केलं होतं, त्यामुळे मी आत्ता तेल नाही ॲड करत आहे. आत्ता इथे मी वांगी डायरेक्ट कढईमध्ये ॲड केली आहेत, काही तेल वगैरे ॲड नाही केलं आहे आणि गॅस चालू केला आहे. थोडंसं हे कढई गरम होऊस्तवर आपल्याला थांबायचं आहे. कढई एकदा चांगली तापली की 1-2 मिनटाला छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो करायची, याला झाकून मग 10 मिनिटांसाठी सोडून टाकायचं आहे. अजिबात तेल वगैरे ॲड करण्याची गरज नाही कारण ही वांगी आपोआप आपलं तेल सोडतात जेव्हा हे शिजले जातात. जशी जशी वांगी शिजतील तसं तेल सोडतील, त्यामुळे तेल ॲड नाही करायचं.
छान परतवून घेते मी वांग्यांना. अगदी थोडंसं पाणी ऍड करते कारण मला थोडीशी रबरबीत भाजी हवी आहे. अगदी थोडंसं पाणी गरम करून ऍड करते. तर आता मी इथे गॅसची फ्लेम स्लो करते आणि स्लो फ्लेम करून वरती झाकण लावते ह्याला वांग्यांना झाकण लावून छान आता 8 ते 10 मिनटं मी असंच सोडून देणार आहे. व्यवस्थित आपली वांगी शिजली जातील. तर 10 मिनिटांनी चेक करूयात. तर इथे साधारणतः 8 ते 10 मिनटं झालेत आणि मी मध्ये मध्ये येऊन स्टर करत होते जेणेकरून करपू नये भाजी खालून. तर आता चेक करूयात शिजली का भाजी. ते बघू शकता तुम्ही काय मस्त दिसते भाजी, खूपच जास्त टेम्पटिंग. तर चेक करूयात शिजलंय का वांग व्यवस्थित. तर इथे मी एक टूथपिक घेतली आहे ज्याने आपण चेक करूया ते शिजलंय का नाही. ते बघा इझिली टूथपिक आतपर्यंत गेली आहे, व्यवस्थित शिजलं गेलं आहे वांग. आता याला गार्निश करणार मी भरपूर साऱ्या बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने. आणि बघू शकतो मी किती मस्त दिसतोय हा आपल्याला वांगा मसाला. व्यवस्थित मिक्स करते याला पुन्हा एकदा. आणि बघू शकतो तुम्ही अजिबात खाली लागलेली नाही आहे भाजी. आणि आपण ह्यात थोडंही तेल ॲड नाही केलं आहे फोडणी देताना. झालं आहे रेडी आपलं भरलं वांग. आता ह्याला सर्व करूयात. अशा प्रकारे झाली आपली भरली वांगी बनवून रेडी. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशा एका स्वादिष्ट झणझणीत रेसिपीसोबत किंवा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.